शिक्षण क्षेत्रात सातत्याने प्रगती करणाऱ्या पालघर जिल्ह्याने यंदाही 10वीच्या परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळात इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून जिल्ह्याने 92.92% उत्तीर्णता दर नोंदवत समाधानकारक कामगिरी केली आहे. ग्रामीण, शहरी तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे दिलेल्या या यशामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाचा आलेख अधिक उंचावल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा अधिक चांगला निकाल देत आपली शैक्षणिक आघाडी कायम ठेवली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण 60,550 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. मुले 31,965, मुली 28,585. त्यापैकी एकूण 56,264 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. यावर्षी मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करत निकालात आघाडी घेतली आहे. मुलांचा निकाल 90.89%, मुलींचा निकाल 95.18%. मुलींच्या या सातत्यपूर्ण यशामुळे जिल्ह्यात शिक्षणाबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहे. पालकांमध्ये मुलींच्या शिक्षणाबाबत वाढलेला विश्वासही या निकालातून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये पुढील प्रमाणे निकाल लागला आहे. वसईत 94.46% प्रथम क्रमांक, पालघर 93.45% द्वितीय क्रमांक, मोखाडा 92.47%, विक्रमगड 91.98%, डहाणू 89.55%, वाडा 88.32%, तलासरी 87.85%, जव्हार 27.39%. वसई तालुक्याने जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवत पुन्हा एकदा शैक्षणिक आघाडी कायम ठेवली आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थिनींनी चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे जव्हार, मोखाडा, तलासरी यांसारख्या आदिवासी भागांमध्ये 87% अधिक निकाल लागला आहे. यामुळे शैक्षणिक योजनांचा प्रभाव आणि शिक्षकांचे प्रयत्न यांना यश मिळाल्याचे स्पष्ट होते. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.